नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण युनिट 3 युनिट 13 म्हणजेच काय क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग हे शॉर्टकटमध्ये याच्यातले एक दोन बीट इथं डिस्कस करणार आहोत. तर आता बघा, क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? क्वांटिटेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट असणे म्हणजे काय की रिलेटेड विथ नंबर किंवा डिजिट किंवा एखादी मेजरेबल डेटा असेल तर त्याला आपण क्वांटिटेटिव्ह म्हणतो. नंतर टेक्निक म्हणजे काय? टेक्निक म्हणजेच काय? मेथड किंवा टूल फॉर अनालिसिस. आणि डिसिजन मेकिंग म्हणजे काय? सिलेक्टिंग द बेस्ट ऑप्शन अमॉंग द डिफरंट अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय? वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह मधून बेस्ट ऑप्शन सिलेक्ट करणे, त्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणत असतो. आता टायटल आहे आपलं क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग. आता इट मीन्स दॅट युजिंग नंबर डेटा अँड मॅथमॅटिकल मेथड टू मेक अ बेटर अँड मोर अॅक्युरेट डिसिजन. म्हणजेच काय? बघा, एखाद्या जर जे फॉर एक्झाम्पल कसं आहे की इट मीन्स युझिंग नंबर डेटा अँड मॅथमॅटिक. म्हणजे एखादा नंबर, एखादा न्यूमेरिकल डेटा असेल, नंबर असतील किंवा डिजिट असतील किंवा मॅथमॅटिकल मेथड असेल. कशासाठी ती मेथड असेल? टू मेक द बेटर अँड मोर ॲक्युरेट डिसिजन. तर त्याला आपण क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग असं म्हणतो. आता क्लासिफिकेशन ऑफ डेटा. डेटा जो काय आहे ते क्लासिफाय वेगळ्या प्रकारचा असतो. तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ डेटा मीन्स organizing or arranging a raw data into different group or categories so that can be easy to understand and analyze. आता क्लासिफिकेशन ऑफ डेटा का करायचे आहे की वेगवेगळ्या कॅटेगरीत? कारण की त्याला अनालाइज करणं सोपं होईल आणि अंडरस्टँड करायला इझी होईल. यामुळे क्लासिफिकेशन ऑफ डेटा हे करणं गरजेचं आहे. टाइप्स ऑफ डेटा क्लासिफिकेशन. त्याच्यामधला पहिला डेटा क्लासिफाईड इंटू 4 मेन टाइप्स. त्याच्यामधला पहिला क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. आता क्वालिटेटिव्ह म्हणजे काय की जर एखादी गोष्ट न्यूमेरिकल डिजिटमध्ये किंवा न्यूमेरिकल फॉर्ममध्ये नसेल आणि ते संख्येनं मोजता येत नसेल तर त्याला आपण क्वालिटेटिव्ह म्हणतो. आता बघा, इट मीन्स ग्रुपिंग डेटा अकॉर्डिंग टू द क्वालिटीज ऑर ॲट्रिब्यूट्स. म्हणजेच काय? क्वालिटीज किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑर फीचर ऑफ समथिंग दॅट कॅन नॉट बी मेजर बाय न्यूमेरिकली बट कॅन बी डिस्क्राईब. म्हणजे एखादी गोष्ट जर न्यूमेरिकल डिजिटनं डिस्क्राईब करता येत नसेल, परंतु तिचं कॅरेक्टर किंवा क्वालिटीज आपल्याला डिस्क्राईब करता येत असेल तर त्याला आपण क्वालिटेटिव्ह म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इथं एक साधं एक्झाम्पल घेतलं आपण की कस्टमर सॅटिस्फॅक्शन गुड ऑर ॲव्हरेज. आता गुड आणि ॲव्हरेज या गोष्टी आपण 2 गुड, 4 गुड, 5 गुड, 2 ॲव्हरेज, 4 ॲव्हरेज, 5 ॲव्हरेज असं म्हणत नसतो. तर कारण की ते काय की मेजरेबल करता येत नाही, ते काय न्यूमेरिकल व्हॅल्यू नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी न्यूमेरिकल व्हॅल्यूमध्ये डिफाईन करता येत नाही तर त्याला आपण क्वालिटेटिव्ह डेटा असं म्हणत असतो. थोडं क्लिअर करतो. दुसरं असते की क्वांटिटेटिव्ह डेटा किंवा क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय की एखादा जर डेटा आपल्याला न्यूमेरिकल फॉर्ममध्ये जर शो करता येत असेल किंवा डिजिटल फॉर्ममध्ये जर रिप्रेझेंट करता येत असेल तर त्याला आपण इट मीन्स ग्रुपिंग ऑर ग्रुपिंग द डेटा अकॉर्डिंग टू न्यूमेरिकल व्हॅल्यू. म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यूनुसार जर डेटा आपल्याला ग्रुपिंग करता येत असेल तर त्याला आपण क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणतो. इट डील्स विथ मेजरेबल नंबर. म्हणजे मेजरेबल नंबर असते तो, कारण की त्याला आपल्याला मेजर करता येते नंबरच्या सहाय्याने. आता फॉर एक्झाम्पल, एज ऑफ पर्सन 25 इयर. हे 25 इयर जे गोष्ट आहे ती आपल्याला न्यूमेरिकल डिजिटमध्ये मेजर करता येते किंवा सांगता येते. त्याच्यामुळे आपण त्याला क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणतो. आता टेम्पोरल ऑर क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन कशाला म्हणायचं? टेम्पोरल म्हणजेच काय? रिलेटेड विथ टाइम. म्हणजे टेम्पोरल क्लासिफिकेशन मीन्स अरेंजिंग द डेटा अकॉर्डिंग टू टाइम. फॉर एक्झाम्पल, पॉप्युलेशन ग्रोथ फ्रॉम 2015 टू 2025. इट शोज द चेंज ओव्हर टाइम. नंतर स्पेशियल ऑर जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. स्पेशल म्हणजेच काय? रिलेटेड टू स्पेस किंवा जिओग्राफिकल प्लेस म्हणू शकतो आपण त्याला, किंवा एखादा लोकेशन. इट मीन्स अरेंजिंग डेटा अकॉर्डिंग टू द प्लेस ऑर जिओग्राफिकल लोकेशन. तर त्या असा जर डेटा जिओग्राफिकल लोकेशननुसार अरेंज केला असेल तर त्याला आपण स्पेशल किंवा जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल, पॉप्युलेशन ऑफ डिफरंट स्टेट. इट शोज द डिस्ट्रीब्युशन अक्रॉस द लोकेशन. म्हणजे कारण की काय असतं की डिफरंट स्टेटची पॉप्युलेशन वेगळी आहे, कारण की तिचं लोकेशन वेगळं आहे. मग असं जर डिस्ट्रीब्युशन शो करायचं असेल तर आपल्याला त्याला आपण म्हणत होतो स्पेशल किंवा जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. होप करतो बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर समजलं असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.